Okay, hello friends, welcome back to our channel. My name is Sumit Rathod and you are watching 10x Diploma. So मित्रांनो, आपली जी फ्री कंप्लीट ऑपरेटिंग सिस्टीमची सिरीज आहे ती चालू झालेली आहे आणि हा आपला सिरीजचा सेकंड डे आहे. ओके, सो ऑपरेटिंग सिस्टीम मी सिम्पली तो कितवा दिवस चालू आहे आपला ऑपरेटिंग सिस्टीम सिरीज सेकंड डे 2. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट डिस्कस करणार आहे अबाउट ऑपरेटिंग सिस्टीम नीड. ओके, ऑपरेटिंग सिस्टीमची गरज काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम कशाला उपयोगी आहे, काय पर्पज आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा, किंवा नीड्स काय आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, सो मित्रांनो, MSBT डिप्लोमा स्टुडंटसाठी, डिग्री स्टुडंटसाठी कंप्लीट फ्री सिरीज राहणार आहे. शेवटपर्यंत आपण फ्री सिरीज ही कंटिन्यू करणार आहे. ॲज वेल ॲज इथं जे तुमचं सिलेबस आहे ना, आय थिंक MSBTचा सिलेबस तुमचं MSBT करिक्युलम असणार आय थिंक. ओके, सो MSBTच्या करिक्युलममध्ये मी जेव्हा जातो त्यावेळी केस स्कीममध्ये मी गेलो. केस स्कीम आय थिंक आता तुमची जी स्कीम असणार त्यानुसार तुम्ही बघा तुमचा सिलेबस. ओके, अँड डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके, देन फिफ्थ सेममध्ये बघा, फिफ्थ सेममध्ये ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम सॉरी माय नेटवर्क. ओके, हे बघा, हे ऑपरेटिंग सिस्टीमचा हा एक सिलेबस आहे MSBTचा. असं नाही की मी हे सिलेबस नाही फॉलो करणार, पण ह्या सिलेबसमधला एक पॉईंट मी काय करणार, कव्हर करणार. ॲज वेल ॲज ह्या सिलेबसचे माझ्याकडे पॉईंटचे नोट्स आहेत. ओके, सो त्याची तुम्ही काळजी करू नका. ओके, तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या चॅनल लगेच लवकरच मॉनिटाईज आपल्याला करायचं आहे. ओके, जेणेकरून मला पण मोटिवेट मिळेल आणि मी पण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्ण MSBTचा करिक्युलम मी फ्रीमध्ये तुमच्यासाठी सिरीज तयार करेन. ओके, सो हे बघा, हे एवढे युनिट्स आहेत. CPU शेड्यूलिंग म्हणजे काय, मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, फाईल मॅनेजमेंट म्हणजे काय. ओके, हे काल आपण डिस्कस केलं, फाईल मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, CPU शेड्यूलिंग, प्रोसेस मॅनेजमेंट. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम, सर्व्हिसेस कुठल्या आहेत, कंपोनंट्स कुठले आहेत, फंक्शन्स काय आहेत. ओके, आता बघा, जर याचे मार्किंगचं जर आपण डिस्कस करायला गेलो. ओके, आता कोणी डिग्रीचं बघा, मी फक्त सिलेबस दाखवतो MSBTच्या पोरांसाठी. असं नाही की हा सिलेबस आपण फॉलो करणार, पण सगळे पॉईंट ह्या सिलेबसमधले मी कव्हर करणार आहे. ओके, सो बघा, ऑपरेटिंग सिस्टीम डे 2. तर मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टीम डे 2 मध्ये नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. टुडे एजेंडा इज नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. आज आपण काय बघणार आहे, नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, सो ह्या नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण कालच एक पॉईंट डिस्कस केलेला बघा. हे पॉईंट जे डिस्कस केले आहेत ना, ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन आहेत तेच ऑपरेटिंग सिस्टीमचे नीड्स आहेत आणि तेच आपले नीड्स आहेत आणि तेच आपल्या गरज आहेत. ओके, आणि त्याच्यासाठीच आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम महत्त्वाची आहे. वरच्यावर जर सांगायचं झालं ऑपरेटिंग सिस्टीमचे नीड्स. ओके, सो प्रोसेस म्हणजे टेक्निकली झालं तर प्रोसेस मॅनेजमेंट आहे, मेमरी मॅनेजमेंट आहे, डिव्हाइस मॅनेजमेंट आहे, रिसोर्स मॅनेजमेंट आहे, युजर इंटरफेस आहे, सिक्युरिटी आहे, नेटवर्किंग आहे, असे डिफरंट टाईप्स ऑफ नीड्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचा. ओके, बट जर आपण ऑपरेटिंग सिस्टीम असं इनडायरेक्टली जर त्याचे नीड्स जर बघायला गेला तर ऑपरेटिंग सिस्टीमचे काय गरजा असतात की ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला एक प्लॅटफॉर्म देते हार्डवेअरसोबत कम्युनिकेट करण्यासाठी, किंवा आपल्याला मदत करते डायरेक्ट मशीनसोबत कम्युनिकेट करण्यासाठी आणि मशीनचे रिझल्ट युजरपर्यंत आणण्यासाठी. हे ऑपरेटिंग सिस्टीमचे नीड्स आहेत. ओके, अँड ॲज वेल एज फर्स्ट नीड जे आहेत ऑपरेटिंग सिस्टीमची, हा आजचा आपला टॉपिक आहे. ओके, नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, so the first is प्रोसेस मॅनेजमेंट. मित्रांनो, हे जे आहे ना, हे मी काल तुम्हाला ॲज अ फंक्शन सांगितले, आज तुम्हाला मी नीड सांगते, पण आज नीड तुम्हाला कसं सांगतो बघा. प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये प्रोसेस मॅनेजमेंट. ओके, सो प्रोसेस मॅनेजमेंट डार्क करू का मी याला. ओके, आय थिंक इज गुड. प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय, जर मी डायग्रामॅटिकली जर सांगायला झाला तर मी इथं लिहू का. प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंट मीन्स मॅनेजिंग द डिफरंट प्रोसेस ॲट द सेम टाइम. मॅनेजिंग द डिफरंट प्रोसेस ॲट अ सेम टाइम. मॅनेजिंग अ डिफरंट प्रोसेस ॲट अ सेम टाईम, त्याला म्हणतात काय,
प्रोसेस मॅनेजमेंट. ओके, देन प्रोसेस मॅनेजमेंटचं जर आपण डायरेक्टली डायग्रामॅटिकली जर त्याला बघितलं, सो इथं सपोज हा PCU आहे, सॉरी CPU आहे. सो या CPU मध्ये ओके, हा आपला CPU आहे, CPU 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 CPU. सो या CPU म्हणजे काय, आपला हार्डवेअर, आपलं मशीन ज्याच्यासोबत आपण कम्युनिकेट करतो, तो आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. एखादा प्रोग्राम लिहिल्यानंतर जो प्रोग्राम तुझा रन होतो मशीन कोड, तो मशीन कोड रन करण्यासाठी CPU वापरला जातो. तो CPU बद्दल आपण काय करतो बोलतो, जो प्रोसेसला मॅनेज करण्याचं काम करतो CPU. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्या CPU मध्ये एक 3 प्रोसेस आहेत, 3 प्रोसेस. ओके, मग आता मी एक्झाम्पल सांगितलं, मी एक युजर आहे आणि मी ना 3 प्रोसेस माझ्या मशीनमध्ये रन केल्यात, ओके, चालू केल्यात. फर्स्ट प्रोसेस आहे ती, मी म्युझिक ऐकतोय. मी काय करतोय, म्युझिक प्ले करतोय. अँड सेकंड प्रोसेस आहे ती, मी काय करतोय, गेम खेळतोय. ओके, अँड शेवटची जी प्रोसेस आहे ना, तिथं मी काय करतोय, व्हिडिओ बघतोय. ओके, मग हे जे आहेत ना, हे डिफरंट टाईपचे प्रोसेस झाले, हे 3 टाईपचे प्रोसेस झाले. ओके, मग हे सगळ्या प्रोसेस जे आहेत ना, ह्या सगळ्या प्रोसेस, ओके, एक बघतोय, एक हे सगळे प्रोसेस आहेत आपल्या. सो ओके, हे आपले प्रोसेस आहेत. मग हे 3 प्रोसेसला एक CPU कसा अलोकेट केला जाणार? अलोकेट तर होणार नाही. 3 प्रोसेसला एकाच वेळी एक CPU कसं अलोकेट करणार? CPU फक्त एका वेळी ॲट अ टाइम एकच प्रोसेस हँडल करू शकतो. मग ते जे आतमधलं ड्रॉबॅक होतं ना, एका डिफरंट प्रोसेस एकाच वेळी कसे हँडल करायचे, त्यासाठी तो ड्रॉबॅक सॉल्व्ह करण्यासाठी आपण डेव्हलप केलं ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, आपला फंडा काय आला मग, ऑपरेटिंग सिस्टीम. मग या ऑपरेटिंग सिस्टीमने काय केलं, की एक शेड्यूलर वापरलं. एक शेड्यूलर वापरलं, आणि त्या शेड्यूलरनुसार, त्या प्रायोरिटीनुसार प्रत्येक प्रोसेसच्या प्रायोरिटीनुसार त्याला काय केलं, CPU अलोकेट केलं. ओके, सो हे जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, हे ऑपरेटिंग सिस्टीमची गरज इथं पण आहे प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये. आय थिंक तुम्हाला हे समजलं असणार प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर जो पार्ट आहे, त्याच्यानंतर आहे तो म्हणजे रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, सो हा जो रिसोर्स मॅनेजमेंट, दिस इज सेकंड पार्ट. ओके, दॅट इज ओके, या हा आपला सेकंड पार्ट आहे, रिसोर्स मॅनेजमेंट. सो या रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये बघा, रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, आता सिंपल आहे, नावामध्ये आपल्याला लक्षात येते की रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, रिसोर्सला हँडल करणे. आता रिसोर्सेस काय असतात, तर रिसोर्सेस म्हणजे जसे की वायफाय आहे, रिसोर्सेस आहे. ओके, हार्ड डिस्क वापरतो, रिसोर्सेस आहेत आपल्या कम्प्युटरचे. अँड त्याच्यानंतर CPU वापरतो, रिसोर्सेस आहे. रॅम वापरतो, रिसोर्सेस आहे. ओके, हे रिसोर्सेस आहे आपल्या कम्प्युटर हार्डवेअरचे. ओके, सो पर्टिक्युलर हार्डवेअरला, कंपोनंटला प्रॉपरली मॅनेज करणे, त्यासाठी रिसोर्स मॅनेजमेंट काय करतात, वापरले जातात. तर रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, टू मॅनेज द हार्डवेअर component ओके, टू मॅनेज द हार्डवेअर कंपोनंटला काय करणे, मॅनेज करणे, त्यासाठी काय वापरलं जातं, रिसोर्सेस वापरलं जातं. ओके, काय वापरलं जातं, रिसोर्स मॅनेजमेंट. आता हे कसं होतं, जर याला डायग्रामॅटिक सांगा ना आम्हाला, जर डायग्रामॅटिक जर सांगायचं झालं तर इथे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हा काय आपला हा युजर आहे. ओके, हा युजर आहे. हा आपला युजर आहे. ओके, मग ह्या युजरला काय करायचं आहे, रॅम त्याला 30 GB यूज करायची आहे. परत त्याला दुसरे कंपोनंट जे आहेत ते कंपोनंट त्याला यूज करायचं आहे. जसं की आता इथं देन युजर काय सांगतो ऑपरेटिंग सिस्टीमला, ऑपरेटिंग सिस्टीमला सांगतोय. ओके, इथं आपली ऑपरेटिंग सिस्टीम आली, दॅट इज OS. ओके, अँड युजर ऑपरेटिंग सिस्टीमला सांगतोय की मला ना रिसोर्स पाहिजे, त्याच्यामध्ये मला रॅम पाहिजे. ओके, मला रॅम यूज करायचं. मग ऑपरेटिंग सिस्टीमने त्याला रॅम दिलं. मग युजर म्हणतो मला परत रोम यूज करायची आहे, रोम मला स्टोरेज यूज करायचं. ओके, मग मला CPU यूज करायचं आहे, मग ऑपरेटिंग सिस्टीमने CPUला पण काय केलं,
हँडल केलं. ओके. आणि त्याच्यानुसार युजरला ते पर्टिक्युलर ॲप्लिकेशन, पर्टिक्युलर प्रोग्राम, पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करण्यासाठी तो रिसोर्स अलोकेट केला. ओके. म्हणजे याचे फंक्शन्स काय, अलोकेशन, रिसोर्स अलोकेशन, resource allocation, then second one is resource deallocation, then त्याच्यानंतर रिसोर्स शेड्यूलर. ओके. म्हणजे शेड्यूल करणे हे काय झाले, त्याचे फंक्शन झाले, किंवा हे फंक्शन या रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केलं जातं. ओके. त्याच्यानंतर जो आहे ना मित्रांनो, त्याच्यानंतर आहे आपलं मेमरी मॅनेजमेंट. ओके. सो या मेमरी मॅनेजमेंटमध्ये बघा, मेमरी मॅनेजमेंट. ओके. थर्ड पॉईंट, असे भरपूर सारे नीड्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे. आज आपण 4 नीड्स डिस्कस करणार, उद्याच्या लेक्चरमध्ये 4 नीड्स डिस्कस करणार. ओके. सो मेमरी मॅनेजमेंट काय असतं, जर मी युजर आहे, ओके, मला ना एक रॅम यूज करायचं, रोम यूज करायचं आहे, मला डिफरंट टाईपचं स्टोरेज यूज करायचं आहे, माझा प्रोग्राम त्याच्यात स्टोअर करायचा आहे, सीपीयूला तो नंतर कधी पण द्यायचा आहे. मग त्यासाठी मेमरी मॅनेजमेंट हे कन्सेप्ट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येते. ओके. सो बघा इथे हा काय आहे, सॉरी 1 मिनिट. ओके. अशी डायग्राम काढू आपण, अशी. ओके. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये 3 प्रोसेस आहेत, 3 प्रोसेस, 1, देन सेकंड वन, देन थर्ड वन, अँड देन इट्स फ्री फेस. ओके. सो हा काय झाला, हा P1 म्हणतो मी याला. आणि P1ला काय, P1ला 10 MB अलोकेट केलं. कोणी अलोकेट केलं, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमने. आणि त्याच्यानंतर प्रोसेस 2 आहे, प्रोसेस 2. मग प्रोसेस 2ला काय केलं, 20 MB काय केलं, अलोकेट केलं. मग ते 20 MB अलोकेट केलं प्रोसेस 2ला. कोणी अलोकेट केलं, ऑपरेटिंग सिस्टीमने अलोकेट केलं. मग त्याच्यानंतर प्रोसेस 3ला आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमने काय केलं, 30 MB अलोकेट केलं. आता हे जे मेमरी मॅनेजमेंट आहे ना, हे पुढे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कम्प्लीट पार्ट आहे. ओके. कम्प्लीट ह्याच्यावरती सिलेबस वेगळं MSBTने काढलेलं आहे. ओके. सो इथं तुम्ही बघू शकता मेमरी मॅनेजमेंट. ओके. ह्याच्यामध्ये स्वॅपिंग काय असतं, कम्पेअरचे फ्रेगमेंटचे, पार्टिशन काय असतं, फर्स्ट बीट, बेस्ट बीट, वर्स्ट बीट काय असतं. ओके. हे टेक्निक पॅचिंग काय असतात, ओके, सिगमेंटेशन काय असतात. ओके. म्हणजे हे सगळं आपल्याला अजून लर्न करायचं प्रॉपरली इन डिटेलमध्ये. ओके. झालं. आणि त्याच्यानंतर असतो फ्री फेस. हा काय झालं, फ्री फेस. आता ह्या प्रोसेसला एवढी MB देणार, ह्या प्रोसेसला एवढी MB देणार, ह्या प्रोसेसला एवढी MB देणार रॅममध्ये. हे कोणी ठरवलं, हे सगळं ठरवलं आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमने. ऑपरेटिंग सिस्टीमने. म्हणून मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये लई महत्त्वाचं असतं. सो नीड्स ऑफ मेमरी मॅनेजमेंट आहे. ओके. नीड्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मेमरी मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. मग त्याच्यानंतर एक पॉईंट येतो, कुठला पॉईंट येतो, दॅट इज अ डिव्हाइस मॅनेजमेंट. ओके. आता डिव्हाइस मॅनेजमेंट म्हणजे बघा, डिव्हाइस मॅनेजमेंट. सो डिव्हाइस मॅनेजमेंट म्हणजे काय, की दॅट इज अ 4 पॉईंट, हा लास्ट पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर आपण उद्यानंतर परत 4 पॉईंट नीड्स डिस्कस करू आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचे. सो डिव्हाइस मॅनेजमेंट म्हणजे काय, तर नावातच आहे. डिव्हाइस मॅनेजमेंट म्हणजे डिव्हाइसला मॅनेज करणे. ओके. कुठल्या तरी डिव्हाइसला मॅनेज करणे म्हणजे डिव्हाइस म्हणजे काय, प्रिंटरला मॅनेज करणे. ओके. वायफायला मॅनेज करणे, नेटवर्कला मॅनेज करणे, दॅट इज अ डिव्हाइस मॅनेजमेंट. आता डिव्हाइस मॅनेजमेंट टू मॅनेज, इथं मी लिहितो. ओके. टू मॅनेज द डिव्हाइस properly, to allocate at the time of operation in operating system. ओके. सो ही झालं डिव्हाइस मॅनेजमेंटची एक सिम्पल आणि शॉर्ट आणि इन शॉर्टमध्ये डेफिनेशन. ओके. सो डिव्हाइस मॅनेजमेंट जर डायग्रामॅटिकली सांगायचं झालं तर डिव्हाइस मॅनेजमेंटमध्ये हा एक सपोज युजर आहे. ओके. मग युजरला वाटलं, बाबा मला माझी PDF फाईल आहे ना ती प्रिंट करायची आहे. ओके. ॲज वेल ॲज मला नेटवर्क पण, वायफाय पण कनेक्ट करायचं आहे, मला मेसेज पण पाठवायचा आहे. सो त्याने ऑपरेटिंग सिस्टीमला काय सांगितलं माहिती आहे का, ऑपरेटिंग सिस्टीमकडे तो गेला. ओके. दॅट इज ऑपरेटिंग सिस्टीम. मी त्याला OS म्हणतो. काय म्हणतो, OS. ऑपरेटिंग सिस्टीमकडे गेला. ऑपरेटिंग सिस्टीमकडे गेल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमकडे ते जे इंस्ट्रक्शन आहे युजरचे, ते कमांड लाईन थ्रू असो किंवा ग्राफिकल युजर इंटरफेस थ्रू असो, ते इंस्ट्रक्शन ऑपरेटिंग सिस्टीमकडे आल्या. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करतो, प्रिंटर त्याला पाहिजे. ओके. सो प्रिंटर
प्रिंटर ड्रायव्हरशी कनेक्ट होतो. ओके, प्रिंटरच्या ड्रायव्हरशी कनेक्ट होतो. मग त्याच्यानंतर त्याला काय पाहिजे आणि वायफाय पाहिजे. ओके, म्हणजे नेटवर्क पाहिजे. सो तो नेटवर्किंगच्या ड्रायव्हरसोबत कनेक्ट होतो. ड्रायव्हर. ओके, म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम काय होते, इनडायरेक्टली ड्रायव्हरसोबत कनेक्ट करतं. आतमध्ये जी बॅकएंडमध्ये जी प्रोसेस आहे ऑपरेटिंग सिस्टीमची ती ड्रायव्हरसोबत कनेक्ट होते. ड्रायव्हरसोबत कनेक्ट झाल्यानंतर ती पर्टिक्युलर त्या डिव्हाइसपर्यंत पोहोचते. ओके, त्या डिव्हाइसपर्यंत पोहोचते. ओके, मग त्या डिव्हाइसपर्यंत पोहोचल्यानंतर तो ऑपरेशन जो आहे तो कंप्लीट होतो. ओके, सो दॅट इज अ डिव्हाइस मॅनेजमेंट. आता ह्याच्यानंतर अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे जस्ट 1 मिनिट, नेटवर्किंग. काय नेटवर्किंग आहे. ओके, मग त्याच्यानंतर आपला आहे युजर इंटरफेस. ओके, मग त्याच्यानंतर सिक्युरिटी आहे, इझी ऑफ यूज आहे. म्हणजे असे भरपूर टाईपचे काय असतात, नीड्स असतात ऑपरेटिंग सिस्टीमचे. आणि हे 4 जे नीड्स तुम्हाला मी सांगितलं, हे 4 नीड्स महत्त्वाचे नीड्स असतात. ओके, प्रोसेस मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट. अजून एक त्याच्यात काय असतं, फाईल मॅनेजमेंट असतो. फाईल मॅनेजमेंट एक असतं. ओके, सो हे जे आहेत ना 5 नीड्स जे आहेत ते 5 नीड्सचे महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यामधले जे मेन नीड्स आहेत ते 4 नीड्स मी आता एक्सप्लेन करून सांगितले. हे 4 नीड्स हे महत्त्वाचे असतात. ओके, सो हे जे नीड्स आहेत ना, हे नीड्स आपण उद्या आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया इन डिटेल आणि प्रॉपर वेमध्ये. ओके, सो मित्रांनो, हे स्टार्टिंगचे 2-3 दिवस तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी जरा टाईम जाईल. मग त्याच्यानंतर जर का एकदा आपली गाडी ह्या पटरीवरती पडली, तर समजायचं तुमचं 2-3 दिवसात अख्खाच्या अख्खा युनिट कंप्लीट करून टाकेल मी, एवढा फास्ट टीचिंग देतो. ओके, सो एकदा ह्या ट्रॅकवरती जर आपली गाडी आली, सो डोंट वरी, सगळं माझ्यावर सोडून द्यायचं. ओके, सो तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं तुमच्या मित्रांसोबत, आणि आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना सांगायचं आहे. ओके, वर्गात सगळ्यांना शेअर करायचं. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.